भरत निघाले आणि भेट झाली नाही. वाल्मिकी रामायण त्याची तपशील देतं. आपण वाल्मिकी रामायण पहा. भरतानी जायचं ठरवल्यानंतर भरतानी पहिल्यांदा सूत्रकर्म विशारद त्यांना पहिल्यांदा पाठवून दिलं. म्हणजे सूत्रकर्म विशारद कोण आहेत? ज्यांना या जमिनीचे नकाशे माहिती आहेत, कुठला भाग कुठे आहे, तो कुठे विस्तार करता येईल, असे जे विशारद आहेत, त्याच्यातले जे तज्ञ आहेत, ते सगळ्यांना पुढे पाठवून दिलं. त्याच्यानंतर मग ज्यांना मोजमापाचं ज्ञान आहे त्यांना पुढे त्यांच्या बरोबर पाठवलं. त्याच्यानंतर मोठमोठी यंत्र पाठवली. आता आपण ते जेसीबी वगैरे म्हणतो, ते काय बुलडोझर्स म्हणतो, ते सगळी यंत्र पुढे पाठवल्याचं वर्णन आहे वाल्मिकी रामायणात. असं आंधळेपणानं वाल्मिकी रामायण म्हणत नाही की दशरथाने भरताने ठरवलं चला जाऊ आणि सगळे निघाले आणि दिंडी निघाल्यासारखे गेले रामाला भेटायला, असं नाही झालंय. किती शुद्धता आहे विचारामध्ये. वाल्मिकी रामायण आपल्याला काही गृहीतक मांडत नाही, काही गृहीत धरू देत नाही. उगीच शंका नको नंतर इतके लोक एकदम कशी एवढ्या मार्गाने गेले असं वाटायला नको. वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आहेत. कर्मांतिका स्थपतया पुरुषा यंत्रकोविदा. स्थपती म्हणजे इंजिनियर, ते काही इंजिनियर पाठवले. यंत्रकोविद पाठवले म्हणजे एखादं काम करताना यंत्र जर मध्ये बंद पडलं तर ते दुरुस्त करायला यंत्राचा जाणकार पाहिजे ना, मग तोही बरोबर पाठवला. असं सगळं करत 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 राजमार्ग विस्तारत मार्गाला विस्तार करत 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 त्या सेतुबंधनाच्या वेळेला सुद्धा ह्याने असं म्हटलं नाही वाल्मिकी रामायणाने 2 दगड जोडून गेले आणि दगड तरला. तिथेही शब्द वापरताना यंत्रही परिवहंतीच असं म्हटलंय. मोठमोठे यंत्र तिथं वापरले दगड आणण्याकरता, असं रामायणाने म्हटलंय. वाल्मिकी रामायण आमच्याकडे आंधळेपण ठेवत नाहीये. नुसत्या भावनेच्या जोरावर वाल्मिकी रामायण सांगत नाही. ज्या गोष्टीचा जो तपशील जिथं देणं आवश्यक आहे तो तपशील वाल्मिकी रामायण पुरवतं. यंत्रही परिवहंतीच. अरे मोठ्या मोठ्या यंत्रांनी ते दगड काढले, ते कसे जोडले एकमेकांना, त्याच्याकरता नळ आणि नीळ हे इंजिनियर्स कसे होते तिथं, हे सगळं वाल्मिकी रामायणात आलंय. एवढंच नाही, वाल्मिकी रामायण इतका बारीक विचार करतं की हे सगळी पथकं समोर पाठवली आहेत, सगळे कामगार समोर पाठवलेत. हे करत असताना कुठंतरी कोणीतरी आजारी पडतं. प्रवास कुणाला झेपतो, कुणाला झेपत नाही. प्रवासातलं अन्न कुणाला लाभतं, कुणाला लाभत नाही. आजारी पडतात. मग त्यांच्या बरोबर एक वैद्यकीय पथक ते सुद्धा बरोबर पाठवलंय. भरताने सगळी तयारी केली आणि सगळी तयारी केल्यानंतर ही भरतांनी काढलेली यात्रा चित्रकूट पर्वताकडे निघाली. रामचंद्र प्रभू जेवढ्या सहजतेनं बाहेर पडले, भरताला तेवढ्या सहजतेनं बाहेर पडता आलं नाही. तसं जर बघितलं तर रामायणामध्ये रामचंद्र प्रभू आहेत हे खरं आहे, रामायणच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण बारकाईनं विचार केला तर रामचंद्र प्रभूंच्या त्यागापेक्षा बाकीच्या सगळ्यांचा त्याग मोठा आहे. आपल्याला पटणार नाही. रामचंद्र प्रभूंचा त्याग काय आहे मला सांगा ना. रामचंद्र प्रभू तिथून बाहेर पडले. तिथून जाताना त्यांनी आपल्या अधिकाराला सोडूनच तिथून ते बाहेर पडलेले. पण भरताला अधिकार सोडून बाहेर पडता आलं नाहीये. भरताला राज्यावर बसवा असं म्हणून रामचंद्र प्रभू बाहेर पडले. भरतानी काय म्हणून बाहेर पडावं? राज्याची काळजी अंतःकरणामध्ये घेऊनच भरत बाहेर पडलेत. कर्तव्य पालनाची भूमिका भरताची वेगळी आहे. रामचंद्र प्रभूंचा त्याग मोठा आहे. पण त्याच्याही पेक्षा भरतांचा त्याग मोठा आहे. कशावरून? कारण असं आहे, रामचंद्र प्रभूंनी वनवासात जावं अशी मागणी कैकेयीने केली आणि दशरथाने वर दिल्यामुळे रामचंद्र प्रभूंना जाणं भाग आहे. त्यांनी त्याग करणं भाग आहे, कारण ते पुत्र आहेत.
वडिलांचा शब्द पूर्ण करणं, आईचा शब्द पूर्ण करणं त्यांचं कर्तव्य आहे. रामचंद्र प्रभूंनी दंडकारण्यामध्ये जावं, कैकेयीने मागणी केली, मंथरेने मागणी केली. म्हणजे रामाने राज्य सोडावं असं म्हणणाऱ्या 2 व्यक्ती अयोध्येमध्ये होत्या, कैकेयी आणि मंथरा. कैकेयीने सांगितलं होतं रामाला वनवासात नाही पाठवलं तर मी जाळून घेईन. आवश्यक होतं जाणं, गेले. पण भरतानी वनवासात जावं असं म्हणणारे किती लोक होते अयोध्येमध्ये? उलट सगळे म्हणत होते भरतानी अयोध्येत थांबावं, राज्य करावं, कारण आता आम्हाला राजा नाही आहे. जा म्हणून सांगितल्यावर जाणाऱ्याचा त्याग मोठा की थांबा म्हणून सांगितल्यावरही जाणाऱ्याचा त्याग मोठा? त्याग कुणाचा मोठा? लक्ष्मणाचा त्याग. लक्ष्मणाला म्हटलं होतं का तुला दंडकारण्यामध्ये रामाबरोबर जावं लागेल म्हणून? काही संबंध नव्हता, तरी लक्ष्मण गेले ना. लक्ष्मणापेक्षा लक्ष्मणाची पत्नी जी उर्मिला, तिचा त्याग लक्ष्मणापेक्षा मोठा आहे. तिचा तर कशाचाच संबंध नव्हता, काहीच कारण नव्हतं. असं सांगतात की लक्ष्मण जेव्हा बाहेर पडायला लागले तेव्हा उर्मिला दाराशी आली आणि उर्मिलेने सांगितलं, अहो मी पण येते. तिचा नवरा बरोबर चालला, ती बरोबर येते ना, मग माझा नवरा बरोबर चालला, मी आले पाहिजे बरोबर, मी बरोबर येते. म्हणून दारापर्यंत उर्मिला आली आणि लक्ष्मणाने तिला सांगितलं, थांब म्हणे इथंच, कुठं माझ्या बरोबर येतेस, मी जाऊन आत्ता येतो. असं म्हणून लक्ष्मण तिथून बाहेर पडले. उर्मिला नंतरची 14 वर्ष दारात थांबून होती. काय त्याग असेल, काय वैराग्य असेल, आपण विचार करा. आत्ता येतो म्हणाले, येतील येतील. उर्मिलेला कष्ट फार आहेत. मांडवी श्रुतकीर्ती त्याग मोठा आहे, भरताचा त्याग मोठा आहे, त्यांच्या बरोबरीनं शत्रुघ्नांचा त्याग मोठा आहे. आपल्या जवळ आलेली सगळी राज्याची जबाबदारी तशीच्या तशी घेऊन भरत तिथून बाहेर पडले. निघाले सगळे. भरतानी सांगितलं मी रथात बसणार नाही. माझा रामदादा चालत गेला ना, मी रथात जाणार नाही. भरत रथातून उतरून चालायला लागले. बरोबर आलेले सगळेच रथातून उतरून वाहनाचा त्याग करून चालायला लागले. शेवटी वसिष्ठांनी भरताला सांगितलं, बाबा आपल्या बरोबर वृद्ध आहेत, त्यांना चालता येत नाही, तू चालायला लागलास की सगळेच चालतात, असं करू नको, तू रथात बस आणि निघ. भरताला ते पटलं. रथात बसून भरत निघाले. पुढं 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 जायला लागले. एवढी सगळी सेना घेऊन चालायचं. चालता चालता रामचंद्र प्रभू ज्या मार्गाने गेले, सुमंत्र बरोबर आहेत, त्यामुळे कोणत्या मार्गाने रामचंद्र प्रभू गेले त्यांनी मार्ग दाखवला. शृंगवेरपुराला ते आले. शृंगवेरपुराच्या बाहेर आल्यानंतर निषाद राजगुहाला पुन्हा त्यांच्या गुप्तहेराने बातमी दिली की अयोध्येचा दुसरा राजपुत्र सैन्य घेऊन इकडे येतोय. स्वाभाविक गुहाचा गैरसमज झाला की ज्याच्यामुळं, ज्याच्या नावानं माझ्या मित्राला रामचंद्र प्रभूंना वनवासात जावं लागलं, बहुधा आता भरताचा असा डाव दिसतोय की त्याला परतच आणायचं नाही, तिकडच्या तिकडे जाऊन वनवासामध्ये त्याचा काटा काढावा युद्ध करून. म्हणून भरत सगळं सैन्य घेऊन निघालाय असा गुहाचा गैरसमज झाला. गुहाने आपल्या सगळ्या सैन्याला गोळा केलं. तरुणांना सांगितलं, वृद्धांना सांगितलं. वृद्धांनी त्याला सांगितलं, बाबा आपण चौकशी करू. तरुण म्हणाले, नाही नाही, सैन्य घेऊन आलाय म्हणजे युद्धाचाच प्रसंग आहे, आपण युद्ध करू. गुहा म्हणाला, अरे ते अयोध्येचं सैन्य आहे, आपण सामान्य आहोत, आपण मरून जाऊ. तरुणांनी सांगितलं, मेलो तरी हरकत नाही, रामकार्यात मेलो ना मग आपल्याला मोक्ष आहे, चिंता करायचं कारण नाही, चला. गुहानी सगळी सैन्याची सिद्धता केली. युद्ध होणार की काय असं वाटायला लागलं, पण गुह समंजस होता, विवेकी होता. वेशीवर येऊन थांबला. भरत सैन्य त्या वेशीपर्यंत आला आणि सुमंत्राने लांबून सांगितलं, तो निषाद राजगुह आहे, यांनी रामाची फार सेवा केली, आपल्याकडे ठेवून घेतलं. रामाबद्दल याच्या अंतःकरणात अत्यंत प्रीती आहे, अत्यंत जिव्हाळा आहे. हे कळल्याबरोबर, त्याला बघितल्याबरोबर भरत रथातून खाली उतरले. जवळ गेले. निषाद राजगुहाला असं वाटत होतं की मी एक भिल्ल आहे,
हा त्या देशाचा राजा आहे, भिल्ल असल्यामुळे मला याने स्पर्श करू नये अशी त्याची इच्छा होती. पण भरत जवळ गेले. जवळ गेल्यानंतर रामाचा मित्र आहे हे कळल्याबरोबर जवळ गेले. गुहाने आपला परिचय करून दिला. मी शृंगवेरपूरचा राजा आहे, निषाद राजा आहे, गुह आहे, मी आपल्याला प्रणाम करतो. भरताने विचारलं, तू दादाचा मित्र आहेस ना? त्यांनी सांगितलं, हो म्हणे. मित्र आहे म्हटल्याबरोबर त्याच्या मनात ती शंका होतीच, हे मारायला आलेत की काय म्हणून. गुहाने सांगितलं, हो आहे, मित्रही आहे, त्यांचा भक्तही आहे. भरत लगेच पुढे झाले आणि त्या गुहाला कडकडून आलिंगन दिलं, त्याच्या चरणावर डोकं ठेवलं. तो म्हणाला, अहो मी भिल्ल आहे, मला स्पर्श. त्यांनी सांगितलं, तू भिल्ल आहेस नाही तर कोणी आहेस, तू दादाचा मित्र आहेस ना, रामाचा भक्त आहेस ना, बाकीचा तुझा विचार करण्याचं मला काही कारण नाही आहे. गुहाला आलिंगन दिलं. गुहाची आणि भरताची भेट झाली. दोघांचं काही बोलणं झालं. त्यांनी सांगितलं, गुहा, दादा जिथं बसले ती जागा मला दाखव, दादा जिथं झोपले ती जागा मला दाखव. गुहाने ती जागा दाखवली. भरताने त्या जागेला वंदन केलं, साष्टांग नमस्कार घातला. रामचंद्र प्रभू झोपले ती गवताची गादी त्यांनी बघितली, डोळ्यात पाणी आलं. अरे, सोन्याच्या पलंगावर झोपण्याचा ज्याचा अधिकार, तो गवताच्या गादीवर झोपला. काय आणि याला कारण मी ठरलो, माझा राज्याभिषेक याला कारण ठरला. याचं भरताला पुन्हा 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 वाईट वाटत राहिलं. गुहाने त्यांना समजावलं. गुहाबद्दलचा प्रेमभाव भरताच्या अंतःकरणात आणि भरताबद्दलचा प्रेमभाव गुहाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. दोघांनाही आनंद वाटला. तिथून भरत पुढे निघाले. निघताना त्यांनी सांगितलं, माझ्या दादाला तू काय इथं काय काय सेवा दिल्यास? त्यांनी सांगितलं, काही सेवा रामचंद्र प्रभूंनी घेतली नाही, पण माझ्याकडे वडाचा चीक मागितला जटा करण्याकरता. भरताने सांगितलं, मग मी पण तसंच करणार. माझ्या दादाच्या मागोमाग मला जायचंय ना, मला सुद्धा माती आणून दे, दूध आणून दे, वडाचा चीक आणून दे. मी सुद्धा हे केस घेऊन दादाला भेटणार नाही, मला सुद्धा जटा करायच्या आहेत. जटा धारण केल्या, वल्कल धारण केली. भरत तिथून निघाले. तिथून निघताना पुन्हा गुहाने त्यांना सांगितलं, येताना परत या. भरताने सांगितलं, अरे येताना मी एकटा परत येणार नाही, माझा दादा सुद्धा माझ्या बरोबर असणार आहे, माझी वहिनी बरोबर असणार आहे, माझा लक्ष्मण माझ्या बरोबर असणार आहे. आम्ही सगळे मिळून तुझ्याकडे पुन्हा एकदा थांबवून पुढे जाऊ. गुहाला मनामध्ये बरं वाटलं. भरत तिथून निघाले. रामचंद्र प्रभू ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने भरद्वाजांच्या आश्रमामध्ये गेले. भरद्वाजांना सुद्धा भरत ससैन्य आला याचं आश्चर्य वाटलं. पण भरताबद्दल बोलताना भरद्वाजांनी मात्र काही आडपडदा ठेवला नाही. ते म्हणाले, मी बोलेल याचं तुला वाईट वाटेल, पण भरता मला एक सांग, तू रामाला भेटायला चाललायस, तुझ्या मनामध्ये काही वाईट नाही ना? हे म्हणल्याबरोबर भरताच्या डोळ्यातून गळगळा पाणी यायला लागलं. भरत म्हणाले, मी कैकेयीला कळलो नाही, मी मंथरेला कळलो नाही याचं मला वाईट वाटत नाही, मी महात्म्यांच्या सुद्धा प्रेमाचा विषय होऊ नये याचं मला वाईट वाटतं. बाकी कुणाला आपण नाही आवडलो तरी चालतं, पण संतांना आपण आवडलं पाहिजे, देवाला आपण आवडलं पाहिजे. वडिलांना आवडलो नाही, बायकोला आवडलो नाही, मुलांना आवडलो नाही, याला आवडलं नाही, त्याला मित्र आपल्याला मित्रांना आपण आवडलो नाही, चालेल, पण आपण तुकोबारायांच्या आवडीचं झालं पाहिजे, आपण समर्थांच्या आवडीचं झालं पाहिजे, आपण रामरायाच्या पांडुरंगाच्या आवडीचं झालं पाहिजे. भरताला वाईट वाटलं. भरताने त्यांना सांगितलं, तुमच्या अंतःकरणातही माझ्याबद्दल शंका यावी याचा अर्थच असा आहे की माझ्या जीवनामध्ये मी चांगलं काही कमावलं नाहीये. भरताने सांगितलं, दादाबद्दल माझ्या अंतःकरणात विकल्प कधीच येणार नाहीत, माझं अंतःकरण आपण जाणा. दादांना घ्यायला मी चाललोय, त्यांना विनवायला चाललोय, त्यांना प्रार्थना करायला चाललेलोय. भरद्वाज मुनी हे सगळं ऐकून घेतात. अरे अरे माझं चुकलं असं काही भरद्वाजांनी म्हटलं नाही. वाल्मिकी रामायणात नाटकाला स्थानच नाहीये. तटस्थतेनं सगळं ऐकून घेतात. ते म्हणतात, ठीक आहे, असं जर असेल तर चांगलं आहे, माझ्या आश्रमामध्ये तुझं स्वागत आहे. भरद्वाज मुनींनी भरताला सांगितलं, तुझ्या सगळ्या प्रजाजन सैन्यासह तू आलायस, माझ्याकडे मुक्काम कर, मी तुझी सगळा तुझा पाहुणचार करतो,
भरताने सांगितलं, अहो नाही, एवढं सैन्य आहे, तुम्ही ऋषी आहात, आश्रमात काय सापडणार आहे? भरद्वाजांनी सांगितलं, चिंता करू नकोस. भरद्वाजांनी आपल्या सिद्धीनं सगळ्या त्या आश्रमात आलेल्या सगळ्यांचा पाहुणचार केला. सगळे तिथे राहिले, विश्राम झाला, सगळ्यांना बरं वाटलं, पोटात अन्न गेलं. मध्यरात्र उलटून गेली. थोडासा विश्राम झाल्यानंतर भरत आता निघतील. त्यांना उठवावं, पुढे पाठवण्याची तयारी करावी, त्यांना निरोप द्यावा. म्हणून ब्राह्म मुहूर्ताला भरद्वाज उठले आणि भरताला भेटावं म्हणून भरताला ज्या खोलीमध्ये जागा दिली होती तिथं गेले. तर बघतात तर भरत तिथं नाही आहे. भरद्वाजांना आश्चर्य वाटलं, अरे कुठे गेला हा? आश्रमामध्ये शोधत निघाले. त्यांना असं दिसलं की ज्या झाडाखाली रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री बसल्या होत्या त्या झाडाखाली, झाडाच्या जवळ भरत त्या जागेचं पूजन करतायत. ज्या जागेवर माझा दादा बसला, ज्या जागेवर माझी वहिनी बसली, त्या झाडाखाली भरत आहेत. त्या जागेला पुन्हा पुन्हा वंदन करतायत. डोळ्यातून पाणी येत आहे. रात्रभर त्यांना झोप नाही आहे. शरीर असं गदगद हलतं आहे. माझ्यामुळं माझ्या दादांना त्रास झाला, माझ्या वहिनीला त्रास झाला, असं अश्रुपात करत भरत तिथं बसलेले आहेत. भरद्वाजांनी पाहिलं. भरताच्या त्या प्रेमाला, त्या भक्तीला भरद्वाजांनी नमस्कार केला. भक्ती असावी तर अशी असावी. दुसऱ्या दिवशी भरताला निरोप द्यायचा होता. भरत निघाले. नमस्कार करण्याकरता म्हणून भरद्वाजांसमोर आले. भरद्वाजांच्या चरणी भरत वाकले. त्याबरोबर भरद्वाजांनी वरच्यावर त्यांना अडवलं. भरद्वाज म्हणतात, भरता तू मला नमस्कार करत जाऊ नकोस. त्यांनी सांगितलं, का? त्यांनी सांगितलं, नाही बाबा, असा नमस्कार करत जाऊ नकोस, कारण तुझा नमस्कार स्वीकारावा अशी योग्यता माझ्या ठिकाणी नाही आहे. एक ऋषी बोलतोय, भरतांना बोलतोय. जे राजवाड्यात राहतात त्या भरताला भरद्वाज म्हणतायत की तू वाकावस अशी माझी योग्यता नाही आहे. भरताला वाईट वाटलं. भरत म्हणाले, असं का बोलता? तुम्हाला पाया पडावं एवढी माझी लायकी नाही का हो? तुमच्या अंतःकरणात माझ्याबद्दल विकल्प आला, मी समजून घेतलं, पण आता निदान तुमच्या पाया पडायची माझी योग्यता नाही का? माझा अधिकार नाही का? भरद्वाजाने सांगितलं, भरता तसं नाही आहे. मी काल तुला सरळ विचारलं, तुझ्या मनात काही काळं बेरं नाही का? कारण आम्ही कधी खोटं बोलत नाही. आडपडद्याने बोलायचं आम्हाला काही कारण नाही. कुणाशी आमचं नातं नाही. कुणाला काय वाटेल याचा विचार करायचा आम्हाला काही कारण नाही. अरे अरण्यातली कंदमूळ फळं खाऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो. कधी कुणाला त्रास देत नाही. कुणाचा एका पैशाचा मी बांधील राहिलेलो नाहीये. माझी वाणी कधी असत्य बोलत नाही. काही दिवसापूर्वी रामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि सीता मातोश्री इथं आले. त्यावेळेला मला असं वाटलं की माझं पूर्व पुण्य फळाला आलं, भगवंताचं दर्शन झालं. पण माझं पुण्य खर्चून मला भगवंताचं दर्शन झालं नाही भरता. मग भगवंताच्या दर्शनानं माझं पुण्य वाढलं आणि त्या वाढलेल्या पुण्यानं भगवंताच्या भक्ताचं दर्शन झालं. आज मी माझ्या जीवनाची धन्यता समजतो. भगवंताच्या दर्शनामध्ये मला समाधान नव्हतं असं नाहीये, पण मला वाटलं की माझं पुण्य संपलं. आता पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, असं झालं असं वाटलं. पण माझं पुण्य खर्च झालं नाही. रामरायाच्या दर्शनानं पुण्य वृद्धिंगत झालं, पुण्य वाढलं आणि वाढलेल्या पुण्याचा परिणाम म्हणून आज मला तुझं दर्शन करायला मिळतंय. एवढंच नाही भरता, मी तर धन्य झालोच, पण जे प्रयागराज आतापर्यंत पुण्यपावन तीर्थ म्हणून प्रसिद्ध होतं ते तीर्थ सुद्धा आज तुझ्या दर्शनानं पवित्र झालंय. इतकी तुझी योग्यता मोठी आहे. माझी योग्यता नाही. काय योग्यता नाही? ती योग्यता रामायणाने सांगितली नाहीये. वाल्मिकी रामायणाने स्पष्ट रूपानं सांगितलेली नाहीये. पण वाल्मिकी रामायणातला एक प्रसंग असा आहे की भरद्वाज असं का बोलतात याचं उत्तर त्या प्रसंगामध्ये मिळतं.
रामचंद्र प्रभू माणूस आहेत का परब्रह्म आहेत ही शंका रामाबद्दल भरद्वाजांच्या मनात आली होती आणि याज्ञवल्क्यांनी येऊन भगवत त्या भरद्वाजांच्या मनातल्या त्या शंकेचा निराश केल्याचं वर्णन वाल्मिकी रामायणात सापडतं. खुलासा नाहीये हा, मला जे जाणवतं ते मी तुम्हाला सांगतोय. भरद्वाजांच्या मनात आलं की हा माणूस आहे का परब्रह्म आहे, शंका आली. कुणाला विचारावी? योग्य वेळेला याज्ञवल्क्य तिथं आले. याज्ञवल्क्यांसमोरचे सगळे गेल्यानंतर एकांतात भरद्वाजांनी याज्ञवल्क्यांना विचारलं. याज्ञवल्क्यांनी त्यांच्या अंतःकरणातल्या शंकेचं निरसन केलं आणि त्यावरून भारद्वाजांच्या मनामध्ये हा विचार आहे की माझ्या मनात एकदा तरी रामाबद्दल शंका आहे, पण भरता तुझ्या मनात एकदाही रामाबद्दल शंका नाही. मग एकदा शंका आलेला मी निशंक झालेल्या तुझ्यासारख्याला पाया पडू देणं म्हणजे पाप ओढवून घेणं आहे. भरद्वाज नको म्हणतात. भरत म्हणतात नाही नाही, आपण तपस्वी आहात, मोठे आहात, सिद्ध आहात, संत आहात, आपल्या नमस्काराने माझं जीवन धन्य झालं, फक्त मला एक वर द्या, एक आशीर्वाद द्या. भरद्वाज म्हणतात बोल ना भरता, काय हवं तुला? भरतानी सांगितलं भरद्वाजांना काही नाही, मला एकच वर द्या, इथून जाताना आशीर्वाद द्या की माझ्या दादानी माझं ऐकावं, एवढंच मला पाहिजे. मी चल म्हणल्याबरोबर त्यांनी निघावं, आडेवेडे घेऊ नयेत, मला नको म्हणू नये, एवढा आशीर्वाद तुमच्या कृपेनं मला द्या. बस माझ्या जीवनामध्ये मला दुसरं काही मागायचं नाहीये. भरद्वाजांनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद देताना दादा तुझं ऐकेल असा आशीर्वाद भरद्वाजांनी दिला नाही. संत बोलताना जपून बोलतात. भरद्वाजांनी आशीर्वाद देताना इतकंच सांगितलं की परमात्मा सगळ्यांचं भलं करील, जा. याच्यात खरं मानायचं का खोटं मानायचं? भलं करील म्हणजे काय? भलं करील म्हणजे सगळ्याच अर्थानं. तुझं ऐकलं नाही तरी परमात्मा भलं करील आणि तुझं ऐकलं तरी परमात्मा भलंच करील. भरताचा पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत भरत आले. त्यांचं दर्शन घेऊन भरत पुढे निघाले. चित्रकूट पर्वत जवळ आला. रामचंद्र प्रभू लक्ष्मणाबरोबर पर्णकुटीमध्ये बसलेले. अचानक पक्ष्यांची किलबिल वाढली, जंगलातल्या प्राण्यांचे आवाज वाढले, वाऱ्याची सळसळ वाढली, हिंस्त्र श्वापदांचे आवाज यायला लागले. अचानक असा बदल का झाला हे काही कळेना. काहीतरी वेगळं चाललंय. लक्ष्मण एका झाडावर चढून उंचावर जाऊन बघतात तर लांबून त्यांना दिसलं भरत आणि भरताबरोबर त्यांची सेना सगळी येते, बरेच अयोध्येतले लोक बरोबर आहेत. स्वाभाविक लक्ष्मणाचाही तोच समज झाला की ज्याच्या आईनं माझ्या प्रभूंना वनवासात पाठवलं आणि ज्याच्या राज्याकरता हा सगळा खेळ झाला तो भरत सैन्य घेऊन येतोय, म्हणजे बहुतेक आमच्यावर आक्रमण करण्याचा त्याचा डाव आहे. आम्हाला मारून टाकण्याचा विचार आहे, त्याला राज्य हवंय. आम्हाला वाटत होतं भरत असा नाही, पण तोही तसाच निघाला, आईच्याच पोटी जन्माला आला ना. अरे कैकई त्याची आई आहे म्हटल्यानंतर कैकईच्या स्वभावातलं काहीतरी त्याच्या स्वभावात उतरलं असेलच ना. लक्ष्मणाचा गैरसमज झाला. लक्ष्मणाने सुद्धा खाली उतरून प्रभूंना सांगितलं असं असं झालंय, भरत सैन्य घेऊन येतो, युद्ध होणार आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले लक्ष्मणा असं नाही रे, माझा भरत तसा नाहीये. माझ्याबद्दल त्याच्या मनामध्ये अपरंपार भाव आहे. तो असं वेडवाकडं काही करणार नाही. तू एकदम घायकुतीला येऊन निर्णय घेऊ नको काहीतरी. भरत हळूहळू जवळ आले. आपलाच लक्ष्मण आपल्याच भरताबद्दल असं बोलतो, बरं वाटलं नाही. लक्ष्मण सिद्धच होते. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं लक्ष्मणा, जर समोरून येणारा भरत असेल तर पहिल्यांदा तुझी तलवार तू आत ठेव, भांडायचं कारण नाहीये. एका भावानं दुसऱ्या भावासमोर कधी शस्त्र घेऊन जाऊ नये. शास्त्र तुला माहिती नाही काय? विश्वामित्रांनी आपल्याला शिकवलं नाही काय? असं वेड्यासारखं वागू नकोस. लक्ष्मणाने सांगितलं दादा, भोळसटपणा किती दिवस सहन करायचा तुमचा? तुमच्या भोळेपणामुळे राज्य गेलं, आता भोळेपणामुळे जीव घालवायचा काय? किती दिवस सहन करायचं? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं लक्ष्मणा, माझं मन मला सांगतं, भरताबद्दलची मला खात्री आहे, मला विश्वास आहे.
आपल्या माघारी भरताने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नसेल, भरत त्या स्वभावाचा नाहीये. आजोळून परत आल्यानंतर, आपण इकडे येताना भरत तिथं नव्हता, आजोळी गेला होता. परत आल्यानंतर त्याने आपल्या बाबांना समजावलं असेल, माहितीच नाही ना दशरथाचं प्राणोत्क्रमण झालंय, माहितीच नाही. बाबांना त्यांनी समजावून सांगितलं असेल. राज्याभिषेकाचा विचार त्यांच्या डोक्यातून काढून टाकला असेल. बाबांजवळ रडला असेल, पश्चाताप दग्ध झाला असेल. आणि मला समजावून परत नेण्याकरता भरत येत असेल, कारण भरतच हे करू शकतो हा विचार त्याच्याच मनात येऊ शकतो की आपण रामाला समजावून परत आणलं पाहिजे. हाच त्याचा भाव असेल. तू बघ, असं होणार नाही. माझा भरत तसा नाही. भरताबद्दल रामचंद्र प्रभूंच्या मनामध्ये किती प्रेम आहे, लक्ष्मणाच्या लक्षात आलं. भरत जवळ आले. लक्ष्मणाने पुन्हा पुन्हा काही समजावण्याचा प्रयत्न केला. लांबवर रामचंद्र प्रभू लक्ष्मण उभे हे बघितल्याबरोबर भरताला धीर धरवला नाही. भरत धावत पुढे आले. भरत कसे धावतात याचं वर्णन वाल्मिकी रामायणात नाही, याचं वर्णन भावार्थ रामायणात नाही, पण याचं वर्णन तुम्हाला अध्यात्म रामायणात पाहता येईल. भरताची धाव कशी होती? अतिशय वेगाने भरत धावत निघाले. बरं, धावता धावता असे वेगाने धावत निघाले तर नुसतेच धावतात असं नाही. धावता धावता मध्येच थांबतात, खाली वागतात, तिथली माती उचलतात, कपाळाला लावतात, पुन्हा धावत सुटतात, पुन्हा थांबतात, तिथली माती घेतात, कपाळाला लावतात. माझा दादा ज्या मार्गावरून चालत गेला ती माती माझ्या कपाळाला लागली पाहिजे. भरताचा भाव असा तिथं व्यक्त झालाय. अध्यात्म रामायणाने हा भाव व्यक्त केला नाही, पण अन्यत्र काही हा भाव अधोरेखित करताना असं म्हटलं गेलंय की भरताच्या मनामध्ये ती माती कपाळाला लावावी हा भावाबद्दलच्या, भगवंताबद्दलच्या फक्त प्रेमाच्या आसक्तीचा भाग होता असं नाहीये. भरताच्या मनामध्ये हा विचार होता की दादा मला दिसला, आता मी त्याला विनंती करणार, तो परत ये म्हणून त्याला आग्रह करणार. कदाचित दादा नाही म्हणणार, माझ्या शब्दाचं वजन माझ्या दादावर पडणार नाही, पण माझ्या शब्दामध्ये वजन यायचं असेल तर माझ्यावर भगवत कृपा झाली पाहिजे. आणि ती भगवत कृपा व्हायची असेल तर या धुळीतूनच होण्याची शक्यता आहे. ज्या मातीला माझ्या दादाचे पाय लागले, त्या पायाची माती जर माझ्या कपाळाला लागली तर त्यांना समजवण्याचा अधिकार मला होईल, प्राप्त होईल. त्या कृपेनं मी त्यांना समजवू शकेन, माझ्या शब्दाचं वजन पडेल. पुन्हा पुन्हा भरत खाली वागतात, ती माती कपाळाला लावतात, मध्ये साष्टांग नमस्कार घालतात. गुह बरोबर आहे, गुह त्यांना उचलून उभं करतात. रामचंद्र प्रभू तिथे एका शिळेवर बसलेले आहेत. आजूबाजूचे ऋषीमुनी त्यांना भेटायला आलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये भरत तिथपर्यंत येतात. आल्याबरोबर त्यांनी पहिलं काम काही केलं असेल तर आहे त्या स्थितीमध्ये त्यांनी रामचंद्र प्रभूंच्या चरणावर दंडवत घातलाय. जशी एखादी काठी उभी उभी आडवी व्हावी तसे भरत रामचंद्र प्रभूंच्या पायावर पडलेत. भगवंतानी बघितलं, रामचंद्र प्रभूने भरताला उचललं, उभं केलं. रामचंद्र प्रभूंच्या या सगळ्या व्यवहारामध्ये रामचंद्र प्रभूंच्या मागे लावलेला बाणांचा भाता एका बाजूला पडला, धनुष्य एका बाजूला पडलं, असं कधीही रामचंद्र प्रभूंच्या बाबतीत झालं नाही. पण भरता 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 असं करत रामचंद्र प्रभूंनी भरताला आलिंगन दिलं. कोणी कोणाशी बोलत नाही. बऱ्याच वेळेला मौन जे सांगून जातं ते सांगण्याचं सामर्थ्य शब्दाच्या ठिकाणी कधीच नसतं. मौनानं जे कळतं ते शब्द सांगू शकत नाहीत. शब्दामध्ये सामर्थ्य असलं तरी शब्द तेच सांगू शकतात. शब्दाचा भाव तेवढाच व्यक्त होऊ शकतो. आपल्याला जे अनुभवाला आलेलं आहे त्याचं प्राकट्य करणं एवढंच शब्दाला कळतं, एवढंच शब्द करू शकतो. ज्याचा आपल्याला अनुभव नाही ते शब्दानं आपल्याला कधी कळणार नाही. शब्दाची ही मर्यादा आहे.
आमच्या अनुभवाला आलेल्या गोष्टीचाच गोष्टीचीच आम्हाला स्मृती करून देणं, एवढीच शब्दाची मर्यादा आहे. शब्द त्याच्या पुढे काही काम करू शकत नाही. मी आंबा असा शब्द जर तुमच्या समोर उच्चारला, श्रीखंड किंवा बासुंदी असा शब्द जर उच्चारला, तर तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी नक्की येईल की नाही? येईल. का येईल? कारण आंबा म्हणल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर आंबा येतो, कारण आंबा हा शब्द ज्याचा निर्देश करतोय त्याचा तुम्हाला अनुभव आहे. म्हणून ज्याचा आपल्याला अनुभव आहे, शब्द त्याचं स्मरण करून देतात. अननुभूत पदार्थांचं भान करून देणं हे शब्दाच्या ठिकाणी ते सामर्थ्यच नाही आहे. आणि हा सिद्धांत ज्ञानोबारायांनी अनुभवामृतामध्ये सांगितला. बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू परी अमूर्ताचा विशदू आरिसा नोहे. अमूर्त तत्वाचं प्रकटीकरण शब्द करू शकत नाही. म्हणून उपनिषद परब्रह्माचं वर्णन करताना अशब्दम, अस्पर्शम, अरूपम अशा पद्धतीचे शब्द वापरतो. आंबा म्हणल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर आंबा येतो, पण ब्रह्म असं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय आलं? काहीच येत नाही. का? अननुभूत आहे, काही येणार नाही. शब्दाची एक मर्यादा आहे. जिथं भावनांची तीव्रता वाढत जाते तिथं शब्दांची मर्यादा संकुचित होत जात असते. हा नियम आहे. भावनांची तीव्रता वाढत गेली की शब्दांच्या मर्यादा अधिक दृढ होत जातात, त्या अधिक संकुचित होत जातात. म्हणून भावनातिरेक ज्या वेळेला होतो त्यावेळेला शब्द कधीही प्रकट होत नाहीत, शब्द कधीही मदतीला येत नाहीत. जेव्हा आपल्या भावना खूप तीव्र असतात तेव्हा आपण काय बोलू शकतो मला सांगा? शेवटी माणूस एवढंच म्हणतो, मला काही सुचतच नाही हो. म्हणजे काय झालं? म्हणजे भावनाची तीव्रता जास्त आहे. भावनांची तीव्रता शब्दांचा संकोच करत असते. रामचंद्र प्रभूंना आलिंगन दिलं भरतानी. कोणी कोणाशी बोलत नाही, पण दोघांनाही नेमकं कळतंय की कोणाला काय वाटतं आहे. आम्हाला शाळेमध्ये कविता होती, नेमकं लक्षात नाही, पण कुणाची येते आता आठवत नाही. बोरकरांची असावी असा एक भ्रम आहे मला, पण नक्की माहित नाही. न सांगता तू मला उमजते सारे, कळतात तुलाही मौनातील इशारे. दोघात कशाला मग शब्दांचे बंध, कळण्याचा चाले कळण्याशी संवाद. कळण्याशी संवाद आहे. शब्दाचे बंध मध्ये उपयोगाचे नाही आहेत. न सांगता बऱ्याच वेळेला सगळं कळत असतं. कडकडून आलिंगन दिलं, दोघही काही बोलत नाहीत. बराच वेळ ते आलिंगन तसंच राहिलं. भरत येतोय हे भगवंताला माहिती आहे, पण लक्ष्मणाने भरताने आपल्या जटा अशा डोक्यावर बांधलेल्या आहेत हे सांगितलं नव्हतं. भगवंताला कल्पना नव्हती. त्यांनी वल्कल धारण केली असतील, भगवंताला कल्पना नव्हती. देवाच्या डोळ्यातून अखंड धारा सुरू झाल्या. त्या दोघांचं ते आलिंगन बघून आकाशातून सुद्धा देवांनी पुष्पवृष्टी केली, वाद्य वाजवली. भावाभावांची अशी भेट जगतामध्ये कधी घडली नाही. भावाचं भावावर प्रेम कसं असावं? राम भरतासारखा असावं. राम लक्ष्मणाची जोडी आपण म्हणतो, पण हे राम भरताची जोडी त्याच्यापेक्षा विलक्षण आहे. आपलाच भाऊ, सख्या भावाला मान दिला जात नाही. इथं सावत्र भावाच्या संबंधानं हे चिंतन चालू आहे. परिवार एकसंध ठेवायचा असेल तर काही गोष्टी आपल्याही जीवनामध्ये आपण स्वीकारल्या पाहिजे. पडती बाजू स्वीकारण्याचा स्वभाव एकदा आपल्याला जमला, एकदा तो स्वभाव आपल्याकडे आला की जगतामध्ये कधीही प्रापंचिक आणि पारिवारिक समस्या निर्माण होत नसतात. फक्त प्रत्येकाला पडती बाजू माझी आहे असं म्हणायची सवय पाहिजे, बस एवढंच आहे.
पारिवारिक समस्या नेहमीच या कारणाने उद्भूत होत असतात की पडती बाजू तुझी आहे, पडती बाजू माझी आहे असं म्हणणाऱ्यांच्या जीवनामध्ये कधी पारिवारिक समस्या नसतात. आपण विचार करून पहा मी काय सांगतोय त्याचं. मोठं गमतीचं शास्त्र आहे हे. बाजूला लक्ष्मण हातामध्ये शस्त्र घेऊन उभा होता. त्याला वाटलं होतं भरत येईल, काहीतरी बोलेल उलट सुलट, दादा फार विश्वास दाखवतात. पण लक्ष्मणाचे सगळे अंदाज खोटे ठरले. लक्ष्मणाने ते पाहिलं. भरत जेव्हा रामाच्या मिठीतून बाजूला झाले तेव्हा लक्ष्मणाने आपली सगळी शस्त्र टाकून दिली, धावत गेले आणि भरताच्या चरणावरच लक्ष्मणाने लोळण घेतली. पडती बाजू माझी. लक्ष्मणाला सुद्धा खूप वाईट वाटलं. एका सत्पुरुषाबद्दल, एका भक्ताबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये असा विकल्प यायला नको होता. मग देवाजवळ राहून फायदा काय झाला? आतापर्यंत देवाच्या संगतीत आपण चालत आलो, भारद्वाजांना भेटलो, वाल्मिकींना भेटलो, एवढ्या सगळ्या महात्म्यांना भेटत आलो, त्यांचं काहीच पुण्य आपल्या जवळ जमा झालं नाही काय? एक वेळ देवावर शंका घेतलेली चालते, पण भगवत भक्तावर शंका घेतलेली देवाला आवडत नसते. लक्ष्मणाला खूप वाईट वाटलं. भरताने लक्ष्मणाला उठून उभं केलं. भरत म्हणतात, लक्ष्मणा मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, पण तुला पूज्य होऊ शकलो नाही. वयानं मोठा आहे, पण तुला पूज्य नाही मी. खरा पूज्य तू आहेस मला, कारण दादाची सेवा तुझ्या वाट्याला आली, माझ्या वाट्याला हे भाग्य आलं नाही बाबा. काय दैव दुर्विलास, मी आजोळी जाऊन बसलो आणि तुला संधी मिळाली दादांची सेवा. सर्वार्थानं तू करतोस, तूच मला पूज्य आहेस, धन्य आहेस. भरत बाजूला झाले, सीतेला बघितलं, सीतेच्या चरणावर लोळण घेतली. सीतेला पण माहिती नव्हतं या वेशात भरतांची भेट होईल. बसले आणि बसल्याबरोबर रामचंद्र प्रभूने पहिला प्रश्न भरताला विचारला, भरता बाबा कशेत रे? भरताचा बांध कोसळला. भरताच्या डोळ्यातून पाणी सुरू झालं आणि भरताने रामचंद्र प्रभूंना सांगून टाकलं, बाबांचं वैकुंठ गमन झालंय. आणि ही बातमी कानावर पडल्याबरोबर भगवंतानी जो विलाप केलाय, आपल्या वडिलांचं नाव घेऊन रामचंद्र प्रभू जसे रडलेत, मी आपल्याला सांगू शकत नाही. आपण खरोखर वाल्मिकी रामायण उघडून ती पानाच्या पानं वाचून काढा, सांगणार नाही आपल्याला. भगवंताने खूप विलाप केला, मोठ्यांदा हंबरडा फोडला, बाबा बाबा करून रडायला लागले. रामचंद्र प्रभू सीतेला म्हणाले, सीते तुला मागे स्वप्न पडलं होतं आणि बाबा जातील असं तुला वाटलं होतं, तुझं स्वप्न खरं ठरलं. बाबा गेले, अयोध्येचा माझा संबंध संपला. पुन्हा अयोध्येचं तोंड बघायची आता माझ्या मनात इच्छा राहिली नाही. लालसा नाही अंतःकरणामध्ये अयोध्येकडे जावं. अयोध्येमध्ये अरे ज्या ठिकाणी बाबाच नाहीत मी जाऊन बघू काय तिथे. अयोध्येचा माझा संबंध संपला. कारण मी अयोध्येला 14 वर्षानंतर परत जाणार होतो, तो केवळ आणि केवळ बाबांच्या करता जाणार होतो. आता बाबाच राहिले नाहीत. आजीवन मी वनवासामध्ये राहीन, दंडकारण्यामध्ये राहीन, कुठेही फिरत राहीन, पण अयोध्येत जाण्याची आता मला इच्छा नाही. एवढं सगळं बोलणं होईपर्यंत मागून या सगळ्यांबरोबर आलेले वसिष्ठ पुढे येतात. वसिष्ठांना बघितल्याबरोबर रामचंद्र प्रभू वसिष्ठांच्या चरणावर कोसळतात. पुन्हा एकदा आपल्या वडिलांच्या वियोगाचं दुःख प्रकट करतात. भरताने सांगितलेलं आहे, वसिष्ठ बरोबर आहेत, गुरुदेव बरोबर आहेत. एवढंच नाही, आपल्या तिन्ही माता आपल्या बरोबर आहेत, माझ्या बरोबर आल्या आहेत. शोकमग्न होऊन भगवंताने अश्रू पुसले. गुरूंच्या समोर उभं राहायचंय, डोळ्यात पाणी नको म्हणून अश्रू पुसले. वसिष्ठांना समोर गेले. वसिष्ठ समोर आल्याबरोबर आई भेटली, सगळं झालं. त्याबरोबर रामचंद्र प्रभूने एक काम केलं. पटकन पहिल्यांदा स्नान केलं,
आणि वडिलांचं पिंडदान उरकून घेतलं. शोक असतो पण कर्तव्य चुकत नसतं. धर्मशास्त्राच्या दृष्टीने याची संगती कशी लावायची हा प्रश्न वेगळा आहे. आता मी त्याची चर्चा करत नाही. आपल्या गोत्रामधला 10 दिवसाचा आतला कुडी एखादा माणूस गेलेलं आपल्याला 15 दिवसानंतर कळालं तर आपल्याला फक्त स्नानानं शुद्ध होता येतं, कारण दिवस उलटून गेलेत. पण आपले आई वडील गेल्याचं 15 वर्षानंतर जरी कळालं तरी 10 दिवसाचं सूतक पाळावं लागतं असं धर्मशास्त्र सांगतं. आई वडिलांचं सूतक जेव्हा कळेल तिथपासून पुढे 10 दिवस पाळायचं. रामचंद्र प्रभूंना वाईट वाटलं. आईंना भेटले, सगळं झालं, सगळ्यांची भेट झाली. भरताच्या त्या दशरथाच्या वैकुंठ गमनानंतर ही सगळं कुटुंब पहिल्यांदाच एकत्रित रूपानं जमलेलं आहे. रामचंद्र प्रभूंनी अशौचाचं पालन केल्याचं वर्णन वाल्मिकी रामायण म्हणतं. आई वडिलांचं सूतक पाळायचं नाही असं नाही. 10 दिवसानंतर आता दिवस संपलेत नाही. धर्मशास्त्र असं म्हणतं की जो आपल्या आई वडिलांचं अशौच सूतक पाळत नाही तो आजीवन सूतकी समजावा. त्याला कुठल्याच कर्माचा अधिकार नाही, त्याला समाजामध्ये मिसळता येत नाही. आई आणि वडिलांचं सूतक ज्या दिवशी कळेल, भले वर्षभरानंतर कळलं असेल, बऱ्याच वेळेला असं होतं वर्ष कळतच नाही काही कारणाने. 10 वर्षानंतर कळू द्या, 50 वर्षानंतर कळू द्या, पण ज्या दिवशी कळलं तिथपासून 10 दिवस 11 दिवस ते पाळावं लागतं. रामचंद्र प्रभूंनी अशौचाचं पालन केलं. अशौच निवृत्ती होईपर्यंत हे सगळे तिथं राहिले. सैन्य भरत तिथं राहिले इतके दिवस. आणि अशौच निवृत्ती झाल्यानंतर भगवंताबरोबर सगळ्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये भरत आहेत, वसिष्ठ आहेत, अयोध्येचं सगळं मंत्रिमंडळ आहे, काही नगरजन आहेत. हे सगळे एका बाजूला आहेत आणि एका बाजूला फक्त रामचंद्र प्रभू आहेत. हे सगळे मिळून रामचंद्र प्रभूंना परत चला म्हणून विनंती करतात. रामचंद्र प्रभू म्हणतात परत येणार नाही. चर्चा सुरू झाल्या. एक दिवस संपला, दुसरा दिवस संपला, चर्चा झडतच होत्या. चर्चा संपत नव्हत्या. रामचंद्र प्रभू आपली भूमिका मांडत होते, बाकी सगळे एका बाजूने आपापली भूमिका मांडत होते. पुष्कळ मोठा युक्तिवाद सुरू झाला. भरताने विषय सुरू केला. भरत म्हणाले, माझ्या मातेच्या लोभापायी तुम्हाला वनवासात यावं लागलं. राज्याच्या लोभापायी माझ्या मातेने माझ्याकरता राज्याभिषेक मागून घेतला आणि माझी माता ही आपल्या वडिलांची लाडकी असल्यामुळे ते सुद्धा तिला वश झाले आणि तिला 2 वर देऊन टाकले. माझं म्हणणं असं आहे की मुळात राज्याची आकांक्षा, अभिलाषा, लोभ अंतःकरणात असल्यामुळं हे जर सगळं झालं असेल तर या सगळ्या विषयाचा प्रारंभच मुळात विकारातून झालेला आहे. आणि जे विकारातून सुरू होतं ते भगवंतानी स्वीकारू नये असा नियम असल्यामुळे तुम्ही हे सगळं स्वीकारू नका असा माझा युक्तिवाद आहे. भरताने युक्तिवाद केलाय. अतिशय सुंदर युक्तिवाद भरतानी केले आणि हे खरंच योग्य वाटावं असे युक्तिवाद आहेत. भगवंतानी भरताला थांबवलं. भगवान म्हणतात, भरता तुला मला आग्रह करायचा आहे, तू कर, आपण चर्चा करू. पण या चर्चेचा एक नियम मी पहिल्यांदा तुला सांगून ठेवतो, आपल्या माता पित्यांवरती दोषारोपण न करता जे बोलायचंय ते तू मला बोलायचंयस. वेडवाकडं काही बोलायचं नाहीयेस. त्यांच्यावर कोणताही दोषारोप न ठेवता, काही त्यांची निंदा न करता जेवढं तुला मला बोलायचं असेल तेवढंच तू बोललं पाहिजेस. कारण हे सगळं करणं याच्यामध्ये माता पित्यांचा दोष नाही आणि असला तरी पुत्रांनी त्यांचा दोष काढावा असा पुत्रांच्या ठिकाणी अधिकार नाही. आई वडील चुकले असतील ठीक आहे, पण मुलांनी नेहमी त्यांच्या चुका अधोरेखित कराव्यात आणि त्यांना पुन्हा पुन्हा जाणून द्यावं असं नाही. काही माता समोर बसली ना
तिच्यासमोर या गोष्टींची चर्चा होणं बरोबर नाही. भरताने सांगितलं ठीक आहे. भरत म्हणाले आपली अयोध्येची परंपरा आहे, ज्येष्ठ पुत्राला अभिषेक करायचा, ती परंपरा तरी आपण पाळा. आपण ज्येष्ठ आहात, परत चला, आपल्याला अभिषेक व्हायला पाहिजे. कारण परंपरेनं चालत आलेल्या या गोष्टींमध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार आपल्या वडिलांनाही नव्हता. कारण जे परंपरेनं चालत आलंय त्याच्यामध्ये कोणीतरी एखादी व्यक्ती येऊन काहीतरी परिवर्तन करते असं होत नाही. भगवंताने सांगितलं हे बरोबर आहे, पण वडील जरी परिवर्तन करू शकत नसले तरी सुद्धा ही गोष्ट त्यांच्या हातामध्ये नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परंपरेचा नियम चालत आलेला आहे, तो आपल्यापर्यंत आणला कुणी? आपल्या वडिलांनी ना. मग माझ्या वडिलांचा शब्द मला पाळलं पाहिजे, ही सुद्धा आपलीच परंपरा आहे, याच्याकरता मी पुन्हा येणार नाही. भरताने पुष्कळ पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न केला. भगवान रामचंद्र प्रभू ते ऐकत नाहीत. अनेक वेळेला असं झालं, वेगवेगळे युक्तिवाद झाले. शेवटी भरताने आपल्या मंत्रिमंडळाला असं सांगितलं की आपण सगळे मिळून रामचंद्र प्रभूंना समजावण्याकरता आलो होतो ना, मी एकटाच बोलतोय, एकटाच लढतोय, तुम्ही काही युक्तिवाद करत नाही, माझी मदत करत नाही, तुम्ही बोला ना काहीतरी. तुम्ही बोलल्याशिवाय रामचंद्र प्रभूंना असं वाटेल कसं की सगळ्यांची इच्छा आहे म्हणून? मी एकटाच बोलतोय, एकटाच युक्तिवाद करतोय, अरे माझी बुद्धी त्यांच्यापर्यंत कशी पोचेल? मी सामान्य बुद्धीचा माणूस आहे, तुम्ही बोलत जा काहीतरी, तुम्ही बोला असं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी अयोध्येतल्या राजसभेतला जाबाली नावाचा एक मंत्री उठला. या मंत्र्यानं बोलायला सुरुवात केली. हा जाबाली जो आहे हा मंत्री आहे, तो स्पष्ट वक्तेपणा करता प्रसिद्ध आहे. सुरुवात करतानाच त्यांनी सांगितलं हा माझा धर्म आहे, तो माझा धर्म आहे, माझ्या वडिलांचा शब्द पाळणं हा माझा धर्म आहे, आणि तुला तुझं राज्य देणं हा माझा धर्म आहे. असं धर्म 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 करून तुम्ही दोघं भाऊ एकमेकांबरोबर भांडता आहात. तो म्हणाला असं धर्म न अधर्माचं बरळत राहणं हा मूर्खांचा धर्म आहे. तुम्ही काय म्हणून धर्माच्या गोष्टी इथं करता? हा माझा धर्म आणि तो तुमचा धर्म, कसल्या धर्माधर्माच्या गोष्टी चालल्या? माणसानं सुखानं जीवन जगावं, हा जाबाली जो आहे ना, हा आत्ता आपण ज्याला चारवाक म्हणतो त्या मताचा आहे. कारण तो कशासाठी हे भांडण चाललंय? अरे एवढी मोठी अयोध्या सुखसंपन्न विषयानं भरलेली असताना तिचा भोग घ्यायचा सोडून तुम्ही काय धर्माधर्माची भांडणं करत बसलाय? आपण सुखानं आनंदानं विषयाचे भोग घ्यायचे असतात, त्याच्याकरता आपल्याला देह मिळाला. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. काय म्हणता तुम्ही? मी धर्माचं पालन नाही केलं तर नरकात पडीन. पाहिला काय नरक तुम्ही? आतापर्यंत नरकात जाऊन आलेलं कोणी भेटलं काय तुम्हाला? स्वर्गात गेलेला तरी कोणी तुम्हाला भेटून सांगतो काय स्वर्ग असा असा आहे म्हणून? अरे स्वर्ग नरक या कल्पना आहेत, तुम्ही चांगलं वागावं म्हणून ती घातलेली भीती आहे, असं काही नसतं. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. माणसाने कर्ज काढावं पण तूप प्यावं, पाणी पित बसू नये. भले आपले पैसे गेले तरी चालेल, पण सुखाचा उपभोग घेतला पाहिजे. कर्ज काढून तूप प्या म्हणता. आमचे गुरुजी असं म्हणायचे, चारवाक म्हणतो ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आजकालचा चारवाक असता तर तो म्हणाला असता ऋणम कृत्वा सुराम पिबेत. बरं कर्ज काढून दारू प्या. हा सुराम पिबेत म्हणतो हे तरी तो घृतम पिबेत म्हणतो हे तरी त्यातल्या त्यात बरं आहे, कारण जुना चारवाक आहे. अरे कर्ज काढून तू प्यान, कर्ज काढल्यावर एखादा म्हणाला माझं फेडून माझं कर्ज मला पैसे परत द्या म्हटलं तर त्यांनी सांगितलं अशी चिंता करू नये, मरेपर्यंत देतो देतो म्हणावं, मेल्यावर कोणी विचारायला येत नसतं माझं कर्ज कुठं गेलं म्हणून. किती चांगला उपाय. जाबाली असं पुष्कळ बोलला. जाबालीचं बोलणं झाल्यानंतर तो खाली बसला. भगवान उठून उभे राहिले आणि रामचंद्र प्रभूंनी वसिष्ठांना असा प्रश्न विचारला की गुरुदेव, असल्या माणसाला मंत्रिमंडळात कुणी घेतलं? पहिला माझा मुद्दा हा आहे, ज्याचा शास्त्रावर विश्वास नाही, ज्याचा आपल्या जीवनाच्या धन्यतेवर विश्वास नाही,
मरणोत्तर काही जीवनाचा प्रवास असतो हे ज्याला कळत नाही, आणि तो प्रवास सुखकर व्हावा याच्याकरता जिवंत असताना काही धर्मकृत्य आणि चांगल्या विचारानं माणसानं जगलं पाहिजे, एवढं सुद्धा ज्याला कळत नाही, हा आपल्या मंत्रिमंडळात आला कसा? भगवंतानी त्या चारवाक त्याच्या मताचं खंडन केलं जाबालाच्या. त्याला सांगितलं असलं करण्याकरता तर मी अयोध्येत मुळीच येणार नाही. वसिष्ठ म्हणाले, रामा, हा जाबाली तू म्हणतोस तसा नाहीये. हा धर्म न मानणारा माणूस आहे असं समजू नकोस, तो धर्म मानणारा आहे. पण एक लक्षात घे की तुमच्या दोघा भावातलं भांडण मिटावं आणि केवळ धर्म 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 करत तुम्ही भांडत राहू नये याच्याकरता त्यांनी केलेली ती युक्ती आहे. आणि आपण धार्मिक असून सुद्धा आपला स्वभाव लपवून समोरच्या कार्याकरता विरुद्ध स्वभावाचं आचरण ज्याला करता येतं त्यालाच मंत्री होता येतं. वसिष्ठांनी सांगितलं. वसिष्ठ म्हणाले, अयोध्येच्या परंपरेप्रमाणे ज्येष्ठ पुत्रानं राज्यकारभार करावा हे बरोबर आहे, त्यामुळे रामानं परत चालायला हरकत नाही. आता गुरूंच्या मुखातून शब्द बाहेर पडले, रामचंद्र प्रभू काय विरोध करणार? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, आपण म्हणता माझा आपल्याला विरोध नाही, पण मला एकाच गोष्टीचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. माझ्या बाबांच्या वचनाची व्यवस्था मी काय करावी? त्यांनी वचन दिलंय, ते वचन माझ्या संबंधानं आहे, त्यामुळे मला ते पाळणं अपरिहार्य आहे. त्या वचनाचं मी काय करू मला सांगा ना तुम्ही. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंच्या मुखामध्ये शब्द आहेत, लक्ष्मीचंद्रात अपेयात्वा हिमवानवा हिमम त्यजेत अतियात सागरो वेलाम न प्रतिज्ञाम अहम पितुः. रामचंद्र प्रभू म्हणतात, बाबा लक्ष्मीचंद्रात अपेयात्वा, एक वेळ हा चंद्र आपल्या कांतीला सोडून देईल, काही होऊ शकेल. हिमवानवा हिमम त्यजेत, एक वेळ हा हिमालय हिमाचा त्याग करेल, त्याचं नाव हिमालय आहे. चंद्र एक वेळ आपली शोभा टाकून देईल, आपली प्रभा टाकून देईल. एक वेळ हिमालय आपल्यावरच्या सगळ्या हिमाचा त्याग करेल, बर्फ सगळा टाकून देईल. अतियात सागरो वेलाम, एक वेळ सागर आपली मर्यादा ओलांडून बाहेर पडेल. एवढं सगळं होईल, पण मी माझ्या वडिलांना दिलेला शब्द मोडू शकत नाही. वाटेल ते होईल. प्रतिज्ञायाम ही नष्टायाम धर्मो ही विलयम व्रजेत. अरे जो आपण केलेली प्रतिज्ञा मोडून टाकतो त्याचा धर्म लयाला जातो. मी माझा धर्म ओलांडणार नाही. काय करावं काही कळेना. पुष्कळ विचार झाला. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, हे होणार नाही. शेवटी भरताने रामचंद्र प्रभूंना नमस्कार करून विचारलं की दादा, आता माझ्या जवळचे युक्तिवाद संपले. मला असं वाटतं तू यावं, राज्यकारभार चांगला चालावा. असं जर होत असेल तर याच्यावर आता काय उपाय करायचा आहे तूच मला सांग. तू म्हणशील तसं मी करायला आता तयार आहे. रामचंद्र प्रभूंनी मग याच्यावर उपाय सांगितला. रामचंद्र प्रभू म्हणाले, भरता, तुझ्या प्रेमाचा मी कधी अपमान करणार नाही, पण त्याच वेळेला बाबांसमोर केलेली प्रतिज्ञाही मला मोडायचं काही कारण नाही आहे. प्रतिज्ञाही मोडणार नाही. तुझ्याबद्दलची अनुकंपाही माझ्या अंतःकरणामध्ये आहे. मी तुला एक गोष्ट आता सुचवतो, तो मधला मार्ग आहे असं मला वाटतं. तुझ्या भावनांची कदर मला केली पाहिजे. मी दिलेल्या शब्दाचाही मला मान राखला पाहिजे. माझा मार्ग मधला आहे असं मला वाटतं. तू आता इथून निघ. अयोध्येचं राज्य 14 वर्ष सांभाळ. 15व्या वर्षी ज्या वेळेला पहिल्या दिवशी मी अयोध्येला येईन त्या वेळेला तू जर म्हणत असशील तर तू मला भेट म्हणून अयोध्येचं राज्य दिलंस तर मी स्वीकारेन, पण 14 वर्ष तू हे राज्य सांभाळ. हे ऐकल्याबरोबर भरताचा आनंद गगनात मावेना. भरत म्हणाले, हरकत नाही, हरकत नाही, आनंद आहे. माझं अंतःकरण आनंदाने उचंबळून निघालं. ज्यांना बरोबर घेऊन जायला भरत आले होते त्याच्यात अपयश आलं तरी भरताला आनंद आहे. का? त्याचं कारण एवढंच आहे की भरत विचार करतात, 14 वर्षानंतर का होईना दादा येतो म्हणालेत ना, मग हरकत नाही. राज्य त्यांचंच आहे.
मी तेवढ्या वेळ संयम ठेवायला तयार आहे, तेवढ्या वेळ माझ्या विचारांवर ताबा ठेवायला, भावनांवर ताबा ठेवायला मी तयार आहे. पण कधी ना कधीतरी येऊन राज्य सांभाळतो म्हणालेत ना, बस आहे, मला तेवढं आनंद आहे. खूप उपकार झाले दादा, माझ्यावर खूप कृपा केली आपण. तुमचा राज्याभिषेक करावा या निश्चयानं मी इथं आलो होतो. राज्य अभिषेकाची सगळी सामुग्री मी आणली होती. मला याची कल्पना होती तुम्ही येणार नाही. माझ्या मनात काही विचार होते. तुम्ही अनवाणी इथपर्यंत आलात याची मला कल्पना आहे. म्हणून राज्याभिषेकाची सगळी सामुग्री मी आणली आहे आणि तुमच्या पादुका घेऊन जाव्यात म्हणून सोन्याच्या पादुका तयार करून मी आणलेल्या आहेत. फक्त त्या एकदा आपण पायामध्ये घाला आणि नंतर प्रसाद म्हणून मला द्या. मी त्या माझ्या मस्तकावर धारण करीन. त्या पादुका म्हणजेच तुम्ही आहात असं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवीन. त्या पादुका हत्तीवर नेईन, हातामध्ये चौरी घेऊन त्या पादकांवर मी ढाळीन. या पादुका म्हणजेच तुम्ही आहात असं समजून अयोध्येच्या राजसिंहासनावर या पादुका ठेवेन आणि तुमचा दास, तुमचा पाईक, त्या पादुकांचा एक दास म्हणून तुमच्या वतीनं मी 14 वर्ष राज्यकारभार करीन. पण मी करणार नाही, सगळी प्रेरणा मला या पादुका देतील. हे करायला मी तयार आहे, मी बांधिलंय. पण माझी एक अट ऐकून घ्या, माझी एक प्रतिज्ञा ऐकून घ्या दादा. काय आहे आता? भरताने सांगितलं 14 वर्ष मी हे राज्य पाहीन, तुमचा पाईक म्हणून, तुमचा दास म्हणून, तुमच्याबद्दल स्वामित्वाचा भाव ठेवून मी हे राज्य सांभाळेल. पण 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जर तुम्ही आला नाहीत संध्याकाळपर्यंत, तर हा भरत आपला देह अग्नीला समर्पित करेल. लक्षात ठेवा. तुम्हाला मान्य असेल तर हो म्हणा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, भरता चिंता करू नकोस, 15व्या दिवशी संध्याकाळ व्हायच्या आत मी तुझ्याजवळ पोचलेला असेल. भरताने आनंदानं ते मान्य केलं. त्या पादुका घेतल्या. भगवंताला ते आवडत नाही, पण भगवंतानी त्या पादुका घेऊन भरताला दिला. भरताने त्या डोक्यावर धारण केल्या. त्या पादुका घेऊन भरत निघाले, परत अयोध्येमध्ये आले आणि भरताची खऱ्या अर्थानं तपस्या सुरू झाली. भरताने शत्रुघ्नाला सांगितलं की शत्रुघ्ना, हे राज्य दादाचं आहे, त्यांच्या पादुका मी आणल्या आहेत, पण मला सुद्धा दादा बरोबर जायचं होतं, म्हणून मी इथं अयोध्येत राजवैभवात राहून हे राज्य करणार नाही. तू राजवाड्यात राहा, मी मात्र नंदीग्रामामध्ये राहतो आणि त्या पादुका राज्यावर, त्या सिंहासनावर अधिष्ठित करून त्या भगवंताच राज्य करतायत असं समजून भरताने नंदीग्रामामध्ये राहून राज्यकारभार करायचा ठरवला. तशा पद्धतीचा राज्यकारभार भरताचा सुरू झाला. रामचंद्र प्रभूंनाही समाधान वाटलं. आला होता मला न्यायला, पण बरं झालं परत गेला. रामचंद्र प्रभूही आता तिथं राहून फार काळ थांबणार नव्हते. रामचंद्र प्रभू तिथून निघाले. तिथून निघून रामचंद्र प्रभू अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. अत्रि ऋषींच्या आश्रमात आल्यानंतर तिथं अनसूयेची आणि सीता मातोश्रींची भेट झाली. अत्रि ऋषींचा आश्रम हा पवित्र आश्रम आहे. त्यांची पत्नी ही अनसूया ही अतिशय श्रेष्ठ आहे, मोठी भगवत भक्त आहे, मोठी तत्वचिंतक आहे. ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश या तिघांनाही बालकत्व देण्याचा तिचा अधिकार आहे. एवढ्या मोठ्या अधिकारी मातेच्या जवळ भगवान आणि लक्ष्मण अत्रि ऋषींबरोबर बोलत बसायचे आणि सीता मातोश्री अनसूये बरोबर बोलत बसायचे. त्या बोलण्यामध्ये अनसूयेने सीतेला पातिव्रत्याचा खूप सुंदर उपदेश केलाय, खूप चांगलं चिंतन केलंय. रामायणामध्ये काही मधून मधून छोट्या गोष्टी येतात, तशी अनसूयेची गोष्ट रामायणामध्ये आलेली आहे. हे अनसूया कोण, काय नाही, हे सगळं चिंतन तिथं आलंय. अनसूयेने त्या दोघांना, सीता मातोश्रींना पातिव्रत्याचा उपदेश केला आणि तो उपदेश हा अतिशय महत्वाचा उपदेश म्हणून सीतेने अत्यंत प्रेम भावनेने, अत्यंत आदर भावनेने तो ग्रहण केला. तो उपदेश विलक्षण आहे, आत्ता आपल्याला सांगायला वेळ नाही. रामचंद्र प्रभू पुढे निघणार आहेत, विराधाची भेट होणार आहे, विराधाचा उद्धार होणार आहे. हे सगळं करत रामचंद्र प्रभू पुढे जाणार आहेत. पण अत्रि ऋषींच्या आश्रमात रामचंद्र प्रभू थांबले. इथं आपणही थांबलं पाहिजे. पातिव्रत्याचा उपदेश केला, त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. ब्रह्मतत्वाचा उपदेश अत्रि ऋषींनी रामचंद्र प्रभूंना केला, त्याचा विचार आपण केला पाहिजे. उद्या सकाळी पुन्हा कथा सुरू होईल. काही वेळ जी सांगितली असेल
उद्या वेळेमध्ये थोडासा बदल आहे. अक्षय तृतीया उद्या आहे, त्यामुळे थोडासा वेळेत बदल आहे, तो पुन्हा सांगितला जाईल. उद्या सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा हा उपदेश आपण थोडासा पाहू. पुढे विराधाचा उद्धार भगवंतानी कसा केला वगैरे जे सगळं येतं ते सगळं पाहू. पण भावार्थ रामायणाच्या नियमानुसार अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये रामचंद्र प्रभू थांबले. इथं अयोध्याकांड संपुष्टात येतं आणि अरण्यकांडाला प्रारंभ होतो. त्या अरण्यकांडाचा आपल्याला विचार करायचा आहे. उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपण विचार करू. आत्ता आपण इथे थांबू. भजन होईल, आरती होईल, सूचना दिल्या जातील आणि मग महाप्रसाद आपल्याला प्राप्त होईल. आता आपण इथे थांबतो.